नमस्कार. चला आता मार्केटचं होमवर्क करूया. काय त्या होमवर्कचा उपयोग नाही. आपण एक होमवर्क करतो, दुसरेच प्रश्न येतात, तिसरीच उत्तरं होतात. कशाला कशाचा मेळ बसत नाही. कारण भावना मौजूद आहे. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत. निवडणुकीत निवडून आल्यानंतर मी काहीतरी केलं पाहिजे, माझा दबाव राहिला पाहिजे, ह्या सगळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भावना आहे. मार्केटमध्येही भावना आहे. प्रत्येक राज्याचा जो मंत्री निवडून येतो, प्रत्येक देशाचा येतो, प्रत्येकाच्या भावनांची गुंतागुंत आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम मार्केटवर होत असतो. आपल्याला वाटतं असं की बाबा ही ऑर्डर मिळाली होती आणि शेअर वाढायला हवा होता, पण तसं होत नाही. कारण हळूच ते लोक नंतर सांगतात. पत्रकारांनी विचारलं की किती वर्षांनी ही ऑर्डर पूर्ण करायची आहे, तर 3 वर्षांनी पूर्ण करायची आहे, 4 वर्षांनी पूर्ण करायची आहे. ताबडतोब कॅल्क्युलेशन होतात की बाबा या वर्षी यांना किती प्रॉफिट मिळेल आणि मग वाढत चाललेला शेअर खाली येतो. त्यामुळे जेवढं आपल्याला जमेल, जास्तीत जास्त करता येईल तेवढा प्रयत्न आपण करायचा आहे. महागाईचे आकडे येऊ लागले. युकेच्या महागाईचा जानेवारीचा आकडा जो आलाय तो 2.5 वरून 3% एवढा आलाय. ट्रम्प साहेबांच्या टॅरिफ लावण्यामुळे सुद्धा महागाई वाढेल असं बोललं जात आहे. आणि जर महागाई वाढली तर रेट कट करण्याची जी शृंखला आहे ती मध्येच थांबू शकते असा एक अंदाज व्यक्त केला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सैन्यावर जो खर्च केला जात होता तो सैन्याचा खर्च कमी केला जाईल असं अमेरिकेमध्ये बोललं जात आहे. त्यामुळे पॅलंटीर या शेअरवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. काल हा शेअर खूप पडला. आता आपल्या मार्केटमध्ये इरिडा आणि टाटा टेक्नॉलॉजी हे 2 शेअर FNO मध्ये सामील होणार आहेत. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे, पण विक्रीचं प्रमाण कमी झालंय. 1,881 कोटी. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1,957 कोटी. क्रूड असो, डॉलर इंडेक्स असो, बॉन्ड यील्ड असो, याच्यात काही खूपसा फरक नाही झाला. क्रूड 75.98 या लेव्हलला क्रूड आहे. सुंदरम क्लेटन यांनी हुसूर प्लांट जो त्यांचा आहे तो हाय प्रेशर आणि लो प्रेशर ॲल्युमिनियम डाय कास्टिंगचा बिझनेस या प्लांटमधला विकण्यासाठी त्यांना संमती मिळाली आहे. BCL इंडस्ट्री. आज इथेनॉलच्या बातम्या खूप आहेत. BCL हे 135 कोटीचं इथेनॉल 23,054 किलोलिटर एवढं इथेनॉल पुरवणार आहे. थॉमस कुक SOTC आणि कोरिया टुरिझम कॉर्पोरेशन बरोबर त्यांनी स्पेशल प्रोजेक्टसाठी करार केलाय. भारत फोर्जच्या आर्मी अमेरिकेला आर्टिलरी कॅनन पुरवण्यासाठी LOI वर सह्या केल्या. वारीला 362.5 MWP साठी सोलार मॉड्यूलसाठी ऑर्डर मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा
ऑटोनॉमस मेरीटाईम सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी अँड्युरिल इंडस्ट्री बरोबर त्यांनी करार केला आहे. इरिस MSMEला सपोर्ट करण्यासाठी गोवा सरकार बरोबर करार केला आहे. इंडिया ग्लायकॉल 1264 कोटीची ऑर्डर BPCL कडून इथेनॉलसाठी मिळाली आहे. ऑर्चिड फार्मा तामिळनाडू फॅसिलिटीमध्ये USFDAने 7 त्रुटी दाखवल्या आहेत. JBM ऑटो PM सेंट्रल बस सेवा या स्कीम अंतर्गत 5500 कोटीची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. 19 गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातल्या 19 शहरांमध्ये या बस पुरवल्या जाणार आहेत, चालवल्या जाणार आहेत. पण JBM ऑटोचा शेअर काल 18 ते 19% तेजीत होता. त्यामुळे कोणाला तरी म्हणजे अर्थात ही जी न्यूज आहे ही 15 तासापूर्वी आलेली आहे, कोणाला तरी याची खबर असावी असा एक अंदाज आहे. NFL म्हणजे नॅशनल फर्टिलायझर आसाममध्ये युरिया आणि अमोनिया प्लांट लावण्यासाठी त्यांना मंजुरी मिळाली आहे. टॉरेंट पॉवर यांनी टॉरेंट ऊर्जा 30 किंवा 30 या नावाने सबसिडियरी स्थापन केली आहे. रिट्स RITES CWPRS म्हणजे सेंट्रल पॉवर सिस्टीम यांच्याबरोबर त्यांनी करार केला आहे. गुलशन पॉली 21,220 किलोलिटर इथेनॉल ते 124 कोटी रुपयाला सप्लाय करणार आहेत. रोज असं होत आहे की 22,800 च्या जवळपास गेलो की बुल्स येतात, म्हणजे तेजी करणारे लोक येतात, आणि 23,000च्या जवळपास गेलो 22,980 23,000 की बेअर्स हावी होतात. असं एक प्रकारचं नाटक बरेच दिवस झाले चालू आहे. आजही त्याच नाटकाचा अंक आहे का काही बदल होतोय हे पाहायचं आहे. तुम्हाला एक होमवर्क म्हणून काही शेअर्सची नावं देतीये की तुम्ही पाहू शकता काय होत आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अभ्यास करून त्याचे चार्ट बघून त्याचं वाचन करून काही गोष्टी करू शकता. तर तेजीमध्ये म्हणजे एक शक्यता बघा काय काय होत आहे आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या. सिग्नेचर ग्लोबल यांना गुरुग्राम हाऊसिंग सोसायटी मधून 567 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. JSW स्टील, युनायटेड स्पिरिट्स, इरिडा, महिंद्रा अँड महिंद्रा, सुंदरम क्लेटन, भारत फोर्ज, टाटा इन्व्हेस्टमेंट, CIE ऑटोमोटिव्ह यांचा आज रिझल्ट, ज्युबिलंट फूड, ॲक्सिस बँक, अशोक लेलँड. गेला 3-4 दिवस अशोक लेलँड काहीसा तेजीत राहतो. भारती एअरटेल, कॅप्स काल स्टॉक मार्केटच्या संबंधातले बरेच शेअर तेजीत होते. CDSL, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, कॅम्स असे शेअर काल तेजीत होते. झोमॅटो, CESE, कोटक, टाटा टेक्नॉलॉजी,
टाटा इन्व्हेस्टमेंटचा रिझल्ट चांगला लागला. काल टाटा इन्व्हेस्टमेंट 700 रुपये तेजीत होता, म्हणून आज परत दिला. कोटक बँक, सायंट, इंडियन हॉटेल, चोला इन्व्हेस्टमेंट, HDFC बँक, हिंडाल्को, वारी, इंडिगो, महाराष्ट्र सीमलेस, लार्सन टुब्रो, AU, जिंदाल स्टेनलेस, कल्पतरू प्रोजेक्ट, श्री सिमेंट आणि PVR आयनॉक्स. तर मंदीमध्ये इन्फोसिस, TCS या दोन्हीमध्ये पुट बाय केलेल्याची पोझिशन दिसते आहे, म्हणून दोन्ही मंदीत दिले. काल मार्केट कितीही तेजीत आलं तरी TCSचा शेअर मात्र पडत होता. आणि सन फार्मा, अरविंदो फार्मा, कारण अरविंदो फार्माच्या वेअरहाऊसची तपासणी झाली, त्याच्यात 5 त्रुटी दाखवल्या आणि ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड असा रिपोर्ट देण्यात आलेला आहे. मार्केटच्या लहरीप्रमाणे चालत आहे. त्या लहरीबरोबर आपल्याला ॲडजस्ट होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही आणि आपल्याकडे कायम भांडवल पाहिजे. त्याशिवाय मार्केट पडल्यानंतर जे शेअर घ्यायचे ते घेता येणार नाही, हे मात्र कायम लक्षात ठेवायचे. प्रॉफिट बुकिंग करणं, भांडवलाचं रक्षण करणं आणि मार्केट बरोबर आपल्याला कसा ॲडजस्ट होता येईल, फ्लेक्झिबल कसं राहता येईल, याचं काहीसं तंत्र आत्मसात करणं म्हणजेच मार्केट करणं आहे. हे लक्षात घ्या. नुसतं शेअर खरेदी करणं आणि विकणं म्हणजे मार्केट नव्हे. मग ते पुष्कळ वेळेला तुम्हाला लॉसमध्ये विकावे लागतील. मग मार्केट करणं हे नुसतं काम होऊन जाईल, त्यामध्ये प्रॉफिट मिळणार नाही. शेवटी काही दिवसांनी धंदा बंद करावा लागेल. अशी स्थिती येऊ नये म्हणून काळजीपूर्वक मार्केट करा. बघूया 9:15 काय काय होतंय ते. नमस्ते.